टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। अमरावती शहरातील रस्ते गुळगुळीत झाले असले तरी ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न अजूनही ऐरणीवर आहेत। अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील असतपूर ते येवदा या रस्त्याची दुरवस्था आहे आणि या दुरावस्थामुळे याचा मनस्ताप जो आहे तो विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतो आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांनी मनसेच्या नेतृत्वात अनेकदा अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेत, प्रशासनाला निवेदन दिले, परंतु अजूनही या रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही, त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही। त्यामुळे हे संपूर्ण विद्यार्थी जे आहेत ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेले आहेत। छोटे छोटे विद्यार्थी आहेत, आपण या ठिकाणी बघू शकतो। पालकमंत्री साहेब निधी द्या, पालकमंत्री साहेब रस्ता द्या, अशा आशयाचे पोस्टर घेऊन पालकमंत्र्यांकडे जे आहे ते साकडं या संपूर्ण विद्यार्थ्यांनी घातलेलं आहेत। या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहेत। काही दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील निवेदन संपूर्ण या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन दिलेलं होतं, परंतु रस्त्याचं अजूनही काम झालेलं नाही। असतपूर ते येवदा हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे। दोन तालुक्यांना जोडणारा देखील रस्ता म्हटलं तर वावगं ठरणार नाही, परंतु हा रस्ता होत नसल्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणी होत आहेत, शैक्षणिक नुकसान होतं आणि त्यासाठी आता पालकमंत्र्यांनी न्याय द्यावा ही मागणी त्यांनी केलेली आहे। आंदोलनाला बसलेले आहेत। काय सांगशील बेटा, तुम्ही आंदोलन करतायत, पालकमंत्री साहेब रस्ते द्या असं बॅनर घेऊन तुम्ही या ठिकाणी आलात, काय अडचणी होत आहे, काय माग? आम्ही मागील 4 महिन्यापासून आमची बस बंद राहते। आम्ही म्हणजे 2014 पासून इथे आंदोलन चालू आहे। बस बंद पडते चालू होते दरवेळेने का आम्ही तेच कामं करा, बंद आंदोलन करायचे, बस चालू करायचे, म्हणून आमचा रस्ता करून द्या म्हणून आम्ही याच्यासाठी आंदोलनाला बसलो आहे। आमचा म्हणजे निधी उपलब्ध करून द्या, आमचा रोड करून द्या। आम्ही दरवेळेने एकच काम नाही करणार आहे ना, तर म्हणजे हे मागणी आहे आमची पालकमंत्र्यांकडे। कुठल्या वर्गात तू शिकते, कुठल्या गावची आहे? असतपूर तालुका अचलपूर, असतपूर मधील आहे मी, क्लास 11 मध्ये। शिक्षणावर काय परिणाम होतो या संपूर्ण रस्ता खराब असल्यामुळे? आम्हाला बस बंद असल्यामुळे आम्हाला म्हणजे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जायला नाही मिळत, वृद्ध लोकांना परतवाड्या जायला, आणि तहसील पण तेच आहे आमचं अचलपूर तहसील पण तेच आहे, म्हणजे लोकांना जायला नाही मिळत तिथे। ऑटो पण जात नाही, रोड बेकार असल्यामुळे लोक पण म्हणजे ऑटो पण जात नाही आहे, आणि बस बंद आहे त्याच्यामुळे काही म्हणजे लोक हेच नाही करत आहे। आणखी काही विद्यार्थी काय सांगशील बेटा, आंदोलन करताय तुम्ही, पालकमंत्र्यांकडे साकडं घातलेलं आहे, काय मागणी? आमची बस बंद आहे, खूप दिवस झाले। आम्ही आधी पायदळ जात होतो, आमच्या याच्यावर कितीतरी ओझं होतं, लहान लहान लेकरं पण पायदळ जात होते, ते बिमार पडत होते। हे सर्वांना समजायला पाहिजे, पालकमंत्र्यांना समजायला पाहिजे की आमची रस्ता चांगला करून द्या, दुरुस्त करून द्या। आमच्या शाळेवाला पण आमच्यासाठी व्हॅन वगैरे लावून देतात, पण ते पण किती करणार आहे, तर त्यांना समजायला पाहिजे। म्हातारे लोकांना जाण्या येण्यासाठी खूप प्रॉब्लेम होत आहे, त्यांना जाता येत नाही आहे। कोणी तर म्हणजे खूप सिरियस जर तब्येत असेल तर कोणी काय करणार आहे। खूप रस्ता खराब आहे आमचा, आणि पाणी खूप साचते तिथं। येणार जाणारे जे वावरात येणार जाणारे, शेतामध्ये जाणारे येणारे, तिचे बंडी फसते, खूप हे होते, बैल जोडी पण फसत असते, ऑटो फसते, ऑटो पण येणं जाणं करत नाही आहे, गाड्यासुद्धा टू व्हीलर पण जात नाही आहे, कारसुद्धा जात नाही आहे। याच्यामुळे खूप नागरिकांना त्रास होत आहे, आमचे विद्यार्थ्यांना पण खूप त्रास होत आहे, आमच्या शैक्षणिकवर खूप त्रास होत आहे, आम्हाला अभ्यास करायला मिळत नाही। आम्हाला पण वाटतं, आमचं पण स्वप्न असते की आम्हाला पण खूप मोठं व्हायचं आहे, पण यांच्यामुळे आम्हाला मोठं होता येत नाही, आम्हाला शिकायला मिळत नाही। आम्ही पण घरी बसून खूप प्रयत्न करते शिकायचा, पण कोणते जर प्रॉब्लेम असले तर आम्हाला ते सर लोक सॉल्व्ह करून देणार आहेत। त्याच्यामुळे आम्हाला कॉलेजला जाता येत नाही, शाळेत जाता येत नाही, लहान लहान लेकरंसुद्धा पायदळ जातात। त्याच्यामुळे मला एकच मागणी आहे की आमचा लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करून द्या आणि आमची बस चालू करून द्या। रस्ता खराब असल्यामुळे एसटी बस बंद करण्यात आलेली आहे। मनसेचे पदाधिकारी आपल्या सोबत आहे। भाऊ, तुम्ही यापूर्वी देखील आंदोलन केलेलं आहे, काय सांगणार आज सर्व विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी आले? हे बघा, आम्ही 2014 पासून या रस्त्याकरिता मागणी करत, असतपूर ते येवता म्हणजे व्हाया अचलपूर हा मुख्य रस्ता आहे आणि तो तालुक्याला जोडणारा एकमेव रस्ता आहे। यासाठी 2014 पासून आम्ही प्रयत्नशील आहोत। या असतपूरची लोकसंख्या 10 ते 15 हजार लोकसंख्या येते, आजूबाजूचे खेडे येतात, तिथून नियमित 15 ते 60 विद्यार्थी ये जा करतात, आणि मागील वर्षी सर्व 50 विद्यार्थ्यांचं 4 महिने नुकसान झालं, एकही बस आली नाही 4 महिने। तेव्हा आम्ही लोटांगण आंदोलन केलं, हे लेकरं आम्ही पूर्ण रस्त्यावर बसलो। हे पहिले याच्या अगोदर सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत 2 वेळा, पण जाण नाही आहे।
आणि या छत्रपतीचा महाराष्ट्र म्हणणार आणि आपल्या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री सत्तेतले आहे, त्यामुळे त्यांनी थोडंसं लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे. आता आंदोलन करू 10 वेळा नाही येऊ शकत, मजुराची लेकरं आहे ते.